नागपूर शहरातील गजबजलेल्या मस्कासात परिसरात जुन्या वादातून आणि प्रेम प्रकरणाच्या संशयातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आविश खान असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार मुख्य आरोपी सुरेंद्र होळे याच्या प्रेयसीसोबत आविश वारंवार बोलत असल्याच्या संशयावरून सुरेंद्र संतप्त होता। याच रागातून सुरेंद्रने आपल्या 3 साथीदारांच्या मदतीने आविशवर चाकूने हल्ला केला। घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी वेगाने हालचाली करत मुख्य आरोपी सुरेंद्र होळे याच्यासह त्याचे साथीदार गण्या कोरटकर, सक्षम मौडेकर आणि विनीत कोरटकर यांना बेड्या ठोकल्या आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं तपासात समोर आलंय। ही कारवाई तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करतायत। या घटनेमुळे मस्कासात परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। तहसील येथे अपराध क्रमांक 224/26 कलम 118(2), 115(2), 352, 296, 35 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी जे आहे ओवेस खान व नईम खान, वय 21 वर्षे, राहणार टिमकी, चुना मस्जिद जवळ मदर डेअरीच्या बाजूला पोलिसांनी तहसील हे मस्कासात रोडवर बाबा भोले शहा रसाचं दुकान आहे, ऊसाच्या रसाचं दुकान आहे। तिथे उभे असताना, आपल्या मित्रासोबत उभे असताना पोलीस स्टेशन तहसील हद्दीतील काही रेकॉर्डवरील आरोपी आहे गण्या उर्फ साहिल संजय कुराडकर, वय 23 वर्षे, राहणार गोळीबार चौक, 3 खंबा, बुद्धविहाराच्या मागे पोलिसांनी तहसील सक्षम उर्फ मधुकर प्रेमनाथ मोंदेकर, वय 24 वर्षे, राहणार परमात्मा बँकेचे मागे गोळीबार चौक, नागपूर, सुरेंद्र उर्फ कल्लू लीलाधर होले, वय 23 वर्षे, राहणार टिमकी, 3 खंबा, कोलबास्वामी वाचनालयाच्या मागे गोळीबार चौक, आणि विनीत उमाचंद्र कुराडकर, वय 18 वर्षे, राहणार गोळीबार चौक, 3 खंबा, बुद्धविहारच्या मागे पोलिसांनी तहसील अशा 4 आरोपींनी त्याच्यासोबत वाद घातला आणि त्याला चाकूने त्याच्या पाठीवर वार केला होता। सदर माहिती कंट्रोलद्वारे आम्हाला बीट मार्शलला मिळाली होती। तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून आम्ही जखमीला लगेच ताब्यात घेतलं आणि जखमीला उपचार केले आणि त्यांच्या फिर्यादीनुसार सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। वरील 4ही आरोपींना काल आम्ही अटक केलेली आहे। गुन्ह्यामध्ये माननीय न्यायालयामध्ये त्यांना हजर करून त्यांचं 2 दिवस PCR घेण्यात आलेला आहे। यामध्ये सक्षम मोंदेकर आणि सुरेंद्र उर्फ कल्लू लीलाधर होले हे 2 रेकॉर्डवरचे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल असलेले आरोपी आहेत। म्हणजे यापैकी सुरेंद्र होले याच्या विरुद्ध आतापर्यंत एकूण 33 गुन्हे नागपूर शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत। त्याचप्रमाणे सक्षम मोंदेकर हा सुद्धा रेकॉर्डवरील आरोपी आहे। लगेच पोलिसांनी घटना घडली त्यावेळेस तात्काळ पोहोचून त्या आरोपींना ताब्यात घेतला आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे। यामध्ये आम्ही म्हणजे तपासी अधिकारी PSI महेंद्र वासनिक यांनी त्यामध्ये तपास केला। त्यामध्ये असं समजलं की यातील आरोपी नी त्याच्या मैत्रिणीसोबत का बोलतो असं म्हणून यातील फिर्यादी यांना मारहाण केलेली आहे। आदरणीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर, त्याचप्रमाणे सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, त्याचप्रमाणे नॉर्थ रिजन आदरणीय श्री दाभाडे सर, त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 3 माननीय राहुल मदने सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पारवे सर हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सतत पेट्रोलिंग करून जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे किंवा जे शरीराविरुद्धचे, मालमत्तेविरुद्धचे जे गुन्हेगार आहे, जे अवैध शस्त्र बाळगतात, अशा आरोपी विरुद्ध अगदी ताठर आणि कडक भूमिका घ्यायची आहे। वारंवार त्यांना चेक करायचं आहे कोणत्या प्रकारच्या जीविताचे किंवा मालमत्तेचे कोणाचे नुकसान होऊ नये। त्याचप्रमाणे लोकांच्या जीवित आणि मालमत्तेचं रक्षण झालं पाहिजे। पोलिसांप्रती समाजामध्ये चांगली भावना रुजली पाहिजे, पोलिसांची प्रतिमा सुधारली पाहिजे, असे वारंवार आम्हाला मार्गदर्शन करत असतात। त्याच अनुषंगाने आम्ही रोज संध्याकाळी नियमितप्रमाणे पेट्रोलिंग करत असतो एरियामध्ये आणि असे काही गुन्हे घडल्यास त्याच पेट्रोलिंगच्या माध्यमातून तात्काळ आम्हाला त्या फिर्यादीपर्यंत किंवा तक्रारकर्त्यापर्यंत पोहोचता येते आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई सुद्धा प्रभावीपणे करत आहोत।